आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. गुटखा विरोधी मोहिमेचा धडाका, 13 आरोपी गजाआड, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात नांदेड परिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 16 ते 31 मार्च 2026 दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी जोरदार कारवाई करत एकूण 13 आरोपींना अटक केली असून 14,43,149 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आरोपींमध्ये बहुतांश पानटपरी चालकांचा समावेश आहे. कारवाईचा तपशील: 2 नांदेड कारवाया, हिंगोली 2 कारवाया, परभणी 2 कारवाया, लातूर 3 कारवाया, एकूण 9 कारवाया, 13 आरोपी अटकेत. या कारवाई दरम्यान गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांसह 2 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची साठवण, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. येणाऱ्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी खबर हेल्पलाईन 9150 100 100 सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी जागरूक राहून माहिती फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रेस मीडिया न्यूजचा ठाम इशारा: सत्य दाखवणार, कोणत्याही गुंडांना घाबरणार नाही. बेधडकपणे गुन्हेगारांच्या विरोधात आवाज उठवणार, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार. आमचा उद्देश केवळ बातमी देणे नाही, तर समाजाला जागा करणं आहे. गुटखा आणि तंबाखूमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता अशा बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालणे ही काळाची गरज आहे. अफवा पसरवू नका, पण अन्याय सहनही करू नका. आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवा आणि पोलिसांना सहकार्य करा. गुटखाबंदी केवळ कागदावर नाही, आता प्रत्यक्ष कारवाई सुरू.